हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का? एका स्टडीमध्ये समोर आलेलं आहे की जर तुम्हाला फायनान्शियली सक्सेसफुल व्हायचं असेल आणि तुम्ही कोणत्याही कोअर फील्डमध्ये असाल, इंजिनिअरिंग, मेडिकल, तर तुमच्याकडे असलेले टेक्निकल स्किल हे फक्त 15% युजफुल असते तुम्हाला फायनान्शियली सक्सेसफुल होण्यासाठी. बाकी 85% तुमचं सोशल स्किल कसं आहे यावर डिपेंड असते की तुम्ही फायनान्शियली किती सक्सेसफुल होणार ते. मला माहीत नाही की तुम्ही आत्ता कोणत्या फील्डमध्ये आहात, इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा दुसऱ्या कोणत्या, पण तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी कसे डील करता यावर तुम्ही किती यशस्वी होणार हे खूप डिपेंड असतं. तर आज मी तुम्हाला काही प्रिन्सिपल सांगणार आहे. सो चला सुरुवात करूया. नंबर 1, गिव्ह पीपल व्हॉट दे वॉन्ट. म्हणजे लोकांना काय पाहिजे ते तुम्ही द्या. हेल्थ, फूड, स्लीप, मनी ह्या गोष्टी सोडून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जी प्रत्येकाला हवी असते, ती म्हणजे डिझायर टू बी इम्पॉर्टंट अँड टू बी ॲप्रिशिएटेड. तुम्ही मुन्नाभाई MBBS बघितलं आहे का? त्यात एक सीन आहे. मुन्नाभाई हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका आजोबांना जादूची झप्पी देतो. जादूची झप्पी देऊन त्यांना त्यांच्या कामासाठी ॲप्रिशिएट करतो आणि त्यांना त्याबद्दल इम्पॉर्टंट फील करून देतो. ही गोष्ट त्या आजोबांना खूप इमोशनल करते आणि ते रडायला लागतात आणि शेवटपर्यंत मुन्नाबरोबरच राहतात. हा एक पिक्चरमधला सीन होता, बट ह्यात खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. खास करून भांडणं होण्याचं कारणच हे असतं की एकमेकांसाठी केलेल्या छोट्या छोट्या कामांसाठी आपण एकमेकांना ॲप्रिशिएट करत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या कामातल्या चुका काढणारे तुम्हाला खूप भेटते, पण एखाद्याच्या कामाबद्दल त्याला ॲप्रिशिएट करणारे, त्याला इम्पॉर्टन्स देणारे खूप कमी असतात. आणि जर तुम्ही लोकांना इम्पॉर्टन्स देत असाल, त्यांचं काम ॲप्रिशिएट करत असाल, तर ते ऑलवेज तुमच्यासोबत राहतील, तुम्हाला सपोर्ट करतील. दुसरी गोष्ट, अराउज इन द अदर पर्सन्स अँड अ ईगर वॉन्ट. जोपर्यंत समोरच्याला करावंसंही वाटत नाही तोपर्यंत समोरच्याकडून तुम्ही काहीही करून घेऊ शकत नाही. हां, तुम्ही त्याला मारायची धमकी देऊन त्याला मजबूर करू शकता की त्याने हे काम करावं, बट ऑब्वियसली हे चुकीचं आहे. आजच्या पुस्तकाचे लेखक डेल कार्नेगी आहेत. त्यांनी एकदा एका हॉटेलमध्ये सोशल स्किल या विषयावर लेक्चरची एक सिरीज ठेवलेली होती, पण त्यांना अचानक कळतं त्या हॉटेलच्या मॅनेजरने त्यांचा रेंट अचानक 3 पट वाढवला. दुसऱ्या दिवशी लेखक त्या मॅनेजरला भेटायला जातो आणि म्हणतात, मला खूप मोठा धक्का बसला जेव्हा मी तुमचं लेटर वाचलं, पण मी तुम्हाला ब्लेम नाही करणार. तुमचं कामच आहे हॉटेलला मॅक्सिमम प्रॉफिट मिळवून द्यायचं, आणि जर तुम्ही ते करत नसाल तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. मी पण असंच केलं असतं जर मी तुमच्या जागेवर असतो. पण आत्ता आपण एक काम करूया, तुमच्या रेट वाढवण्याचे फायदे आणि तोटे आपण पाहूयात, आणि ते एका कागदावर फायदे आणि तोटे द्यायला लागतात. फायदा हा होईल की त्यांचा बॉलरूम फ्री राहील, तो तुम्ही डान्सिंगसाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी देऊ शकाल, ज्यामुळं तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि तोटा हा होईल की पहिली गोष्ट, माझ्याकडून तुम्हाला जो फायदा होणार आहे तो तुम्ही गमावून बसाल. दुसरी गोष्ट अशी की माझ्या लेक्चरला जे येणारी ऑडियन्स आहे त्यांच्यामुळे तुमच्या हॉटेलची खूप ॲडव्हर्टाइजमेंट होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही 50,000 रुपये घालून ॲडव्हर्टाइजमेंट करून जेवढी माणसं तुमच्या हॉटेलमध्ये येणार नाहीत तेवढी माझ्या लेक्चर्समुळे तुमच्या हॉटेलमध्ये येतील. ही तुमच्यासाठी खूप खूप फायद्याची गोष्ट आहे. लेखकांनी तो लिहिलेला पेपर मॅनेजरच्या हातात दिला आणि नीट विचार करायला सांगितला त्या फायदे आणि तोट्यांबद्दल. दुसऱ्या दिवशी लेखकाला त्या मॅनेजरचं पत्र येतं आणि त्यामध्ये 3 पट भाडेवाढीच्या ऐवजी फक्त 50% भाडेवाढ करणार अशी अट दिलेली असते. आता बघा, लेखकाला स्वतःला काय पाहिजे हे एकदाही न बोलता त्यांनी हे करून दाखवलं. लेखकांनी 3 पट वाढलेले भाडे 50%वर आणून ठेवले. एखाद्या नॉर्मल व्यक्तीने अशा सिच्युएशनमध्ये काय केले असते? तो मॅनेजरपाशी गेला असता आणि मॅनेजरबरोबर भांडला असता, पण त्याचा काहीच फायदा झाला नसता. म्हणून जर तुम्हाला एखाद्याकडून काही काम करून घ्यायचं असेल तर अशा गोष्टी त्याला सांगा की ज्यामुळे तो ते काम आपोआप करेल. नंबर 3, बी जेन्युअनली इंटरेस्टेड इन अदर पीपल. मोस्टली काय होतं, जेव्हा आपण दुसऱ्या लोकांना भेटतो
तेव्हा आपल्याला वाटत असतं की त्यांनी आपल्याला थोडीफार इम्पॉर्टन्स द्यावी, ते थोडेफार आपल्यात इंटरेस्टेड असावे. तेव्हा आपण स्वतःबद्दल जास्त बोलायला लागतो, स्वतःबद्दल खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायला लागतो. आपण किती इतरांपेक्षा चांगला आहोत हे सांगायला सुरुवात करतो. आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःच्या चांगल्या गोष्टी सांगून समोरच्याला इम्प्रेस करू शकतो. पण तसं होत नाही, कारण नॉर्मली कोणालाही असं वाटत नाही की समोरच्या व्यक्ती आपल्यापेक्षा चांगला असावा. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येकाच्या डोक्यात एक मूव्ही चाललेली असते आणि त्या मूव्हीचे हिरो ते स्वतः असतात, कोणी दुसरे नाही. आणि म्हणून जर तुम्हाला जेन्युअनली एखाद्याशी बॉन्डिंग बनवायची असेल तर स्वतःबद्दल सांगत राहण्यापेक्षा तुम्ही जेन्युअनली समोरच्या व्यक्तीमध्ये इंटरेस्ट दाखवा, त्याच्याबद्दल बोला आणि तेव्हा समोरचा व्यक्तीही तुमच्यामध्ये इंटरेस्ट दाखवायला लागेल. एका स्टडीमध्ये प्रूव्ह झालेलं आहे की एक चांगलं कॉन्व्हर्सेशन तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही स्वतः 25% बोलाल आणि समोरच्याला 75% बोलू द्याल. तुम्हाला माहिती आहे का, डॉगीज माणसाचे इतके चांगले दोस्त का असतात? याचं कारण हे आहे की ते जेन्युअनली त्यांच्या मालकांमध्ये इंटरेस्टेड असतात. ते त्यांना मनापासून प्रेम करतात आणि रिटर्नमध्ये जास्त काही अपेक्षाही करत नाहीत. एखादा माणूस जेवढा दुसऱ्या माणसाला बघून खुश होत नाही, तेवढे डॉग्स आपल्या मालकांना बघून खुश होतात. ह्या पुस्तकातील लेखकाची एक ओळ मला खूप आवडली. यू कॅन मेक मोर फ्रेंड्स इन 2 months by becoming interested in other people then you can in 2 years by trying to get to other people interested in you. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या डेल कार्नेगी यांनी लिहिलेल्या पुस्तकातून सांगितलेल्या आहेत. या पुस्तकाची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करू शकता. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. सर्वांसोबत ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्ही स्वतः आणि बाकीचे लोक त्यांचं जीवन सुंदर बनवू शकतील. सबस्क्राईब करा, कारण अजून चांगल्या चांगल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी थँक्यू.